सिंधुदुर्गातील पवित्र पुण्यभूमी माणगाव येथे उद्या देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे। आज गावात सर्वत्र जय्य तयारी सुरू असून सजावट, स्वच्छता आणि कार्यक्रम स्थळांवर अंतिम टच दिला जात आहे। माणगाव या पवित्र स्थळी उद्या टेंबे स्वामी महाराजांचा जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक या पुण्यभूमीत दाखल होणार आहेत। माणगाव दत्त मंदिर परिसर, श्रींचे जन्मस्थान आणि प्रवेशद्वार आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजवले गेले आहेत। स्वच्छतेसाठी दत्त मंदिर कर्मचारी व श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्तभक्त दिवसरात्र सेवेत कार्यरत आहेत। कार्यक्रमाच्या नियोजनासाठी समितीच्या बैठका सुरू असून सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे। उद्या सकाळपासून नामस्मरण, अभिषेक पूजा, कीर्तन, महाआरती आणि प्रसाद वितरण असं दिवसभराचं आयोजन आहे आणि सायंकाळी 4:45 श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा जयंती सोहळा पार पडणार आहे। दूरदूरून आलेल्या भाविकांसाठी निवास, पिण्याचे पाणी आणि अन्नाची उत्तम सोय केली आहे। उद्या दिवसभर भक्तिगीतांचा गजर, फुलांची सुगंधी आरास आणि हरिनामाच्या गजरात माणगाव दुमदुमणार आहे। टेंबे स्वामी महाराजांची जयंती पाहण्यासाठी भाविकांची आतुरता शिगेला पोहोचली आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव रत्न श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा हा जयंती उत्सव आहे 13 तारखेला बुधवारी। आणि या निमित्तानं, या उत्सवाच्या निमित्तानं आमच्याकडे सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे 11, 12, 13 असे 3 दिवस आमच्याकडे कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि तसंच 14 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होईल, दत्तयाग आहे आणि याने सांगता होईल या कार्यक्रमाची। तर या कार्यक्रमासाठी म्हणून महाराजांचं समाधीस्थान आहे गरुडेश्वर, गुजरात, बडोद्यानजीक किंवा आता जे सरदार सरोवर प्रकल्प जो आहे तिथं जवळच आहे, त्यामुळं गुजरातमधून बरेच लोक येतात आणि सेवाभावी वृत्तीनं हे लोक येतात, काम करतात। तसंच हा हल्ली जवळजवळ 25-26 वर्ष नृसिंहवाडीचे जे लोक आहेत हे पूर्णपणे या कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारतात आणि हा कार्यक्रम साजरा करत असतात। ते तन-मन धनाने पूर्णपणे हा कार्यक्रम या व्यवस्थित साजरा व्हावा या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असतात। त्यांच्याकडे मनुष्यबळ असतं आणि सर्व साहित्यनिशी येतात। जर आपण सजावट वगैरे बघितली तर हेच लोक संपूर्ण सजावट वगैरे करतात आणि महाराजांचं नरसोबावाडीवर खूप प्रेम, राजधानीच आहे ही दत्त महाराजांची। आणि त्यामुळे त्या ठिकाणचे जे पुजारी वर्ग किंवा इतर लोक हे नियमितपणे यांचं येणं जाणं असतं आणि जयंतीनिमित्तानं तर खास या ठिकाणी 2-3 दिवस लोक येतात आणि पूर्णपणे संस्थेला मदत करतात, न्यासाला मदत करतात आणि पूर्णपणे ही जबाबदारी सांभाळतात। एक प्रकारे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे? तर सुरुवातीला सोमवारी ते आम्ही या निमित्तानं सत्यदत्त पूजेचं आयोजन केलेलं होतं। बऱ्याच भावी वर्गांनी याचा लाभ घेतलेला होता। त्यानंतर सायंकाळी व्यासबुवांचं कीर्तन झालं। तसंच आज देखील, आज मंगळवार, आज वासुदेव सप्तशती याचं एक पारायण झालं जन्मस्थानच्या ठिकाणी। त्यानंतर या ठिकाणी आता 4 वाजता व्यासबुवांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाची आजच्या दिवशीच सांगत आहे। उद्या सकाळपासून या ठिकाणी बरीच तुम्हाला आपल्याला लगबग असलेली दिसेल। देशोदेश किंवा आता स्वामी महाराजांनी जे एकूण 23 चातुर्मास केले त्यापैकी तंजावरला एक चातुर्मास झाला, त्या ठिकाणचे सुद्धा लोक आपल्याकडे आलेले आहेत। तर ज्या ठिकाणी महाराजांनी चातुर्मास केला त्या ठिकाणचे सर्व लोकांची या ठिकाणी उपस्थिती असते, लक्षणीय अशी उपस्थिती असते आणि प्रत्येकजण हर तऱ्हेने प्रत्येक कामामध्ये भाग घेत असतो, मदत करत असतो। उद्या सकाळी या कार्यक्रमाची आपल्याला सुरुवात होईल। दुपारी सकाळी 10 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यानंतर भजन वगैरे कार्यक्रम आहेत। संध्याकाळी 3 वाजता पुराण वाचन होईल, त्यानंतर कीर्तनाची जन्मोत्सवाचं कीर्तन सुरुवात होईल आणि 4:45 श्री स्वामी महाराजांचा जन्मोत्सव या ठिकाणी होईल जन्मस्थानच्या ठिकाणी। तिथं त्या जन्मोत्सवाचे कीर्तन होईल। त्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून अखंड नामस्मरण आहे 24 तासपर्यंत, गुरुवारपर्यंत आणि सायंकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत उद्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। नृसिंहवाडीचे सगळे लोक गायन आणि कीर्तनात ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो, हा कार्यक्रम साजरा करतात।
ट्रस्टच्या वतीनं पूर्ण ट्रस्टचं त्यांना सहकार्य असतं, त्यांचं ट्रस्टला सहकार्य असतं आणि दोघांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची गुरुवारच्या दिवशी दत्तयागाने सांगता होणार आहे.